एक युगंधरा जिने आपल्या पतीच्या साथीनं शिक्षणाची गंगोत्री सर्वसामान्य माणसांच्या घराघरात पोहोचवण्यासाठी अविरत कष्ट साहित्य तुमचं आमचं आयुष्य सफल आणि सुखद होण्यासाठी कोण होती ती माऊली? कोण होती ती जी लखलखणाऱ्या तेजाची सत्यशोधक क्रांती ज्योती म्हणून आजही ओळखली जाते? ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का? नमस्कार. ओळखलत मला? मी सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव गोविंदराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय ना तो कोणी निव्वळ सामान्य माणूस नव्हे, तर लाखो करोडोंना जगण्याची ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच आहे. त्या काळी स्त्रियांनी उंबरा ओलांडण्याची पद्धत नव्हती बरं का. बाईच्या जातीनं कसं आपण भलं, आपलं घर भलं आणि घरातली माणसं, स्त्री पुरुष उच्च नीच असा लई भेदभाव होता आणि या सर्वांवर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एकच खूळ ज्योतिरावांच्या मनात असेल आणि त्या निमित्तानंच शिक्षणाचं प्रचार आणि प्रसाराचं निरंतर कार्य त्यांचं सुरू होतं. शिक्षणाचा प्रसार करत असतानाच एकदा अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी सिंथिया फरा मॅडम त्यांना भेटल्या. फरा मॅडम यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, डू यू वॉन्ट टू स्प्रेड एज्युकेशन? नो. So educate first women of your society, because if a woman will be educated, whole family, whole society will be educated. But you people do not let your woman to step outside your houses. So bad, Mr. Phule. झालं. हे माझ्याकडे आले ते पाटी पेन्सिल घेऊनच आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून म्या तुला शिकवणार. मग काय, झाला माझा अभ्यास सुरू. क ख ग घ, काना मात्रा विलांटी अकार उकार, बे कि बे, बे गुणे 4, बे त्रिक 6, सतत हा एकच ध्यास. हळूहळू मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा करू लागले. आणि अशातच 1 जानेवारी शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848ला पुण्यातील भेडेवाड्यात सर्व धर्मीय मुलींसाठी आम्ही पहिली शाळा सुरू केली. याआधी देखील अनेक शाळा सुरू झाल्या होत्या बरं का, पण सनातन्यांनी, 4ही वर्णातल्या रूढीवादी लोकांनी एक शाळा पछाडून बंद केल्या. अशाही परिस्थितीत आम्ही शाळा सुरू केली. भारतीय
भारतीय माणसांसाठी सुरू केलेली ती पहिली शाळा होती. आणि मी त्या शाळेतील पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शिक्षण हे दूध आहे वाघिणीचं. हे वाघिणीचं दूध मी माझ्या लेकरांना देणार होते. शेळपटासारखं जगलात तर काम तमाम होतं, वाघासारखं जगलात तर नाव होतं. कार्य खडतर होतं, तितकंच जोखमीचंही होतं. पण शिवरायांच्या मावळ प्रांतातील मावळ्यांचे आम्ही देखील वंशज होतो. घाबरणं किंवा कच खाणं आमच्या रक्ताला मानवणारं नव्हतं. सनातन्यांचे मात्र धर्म बुडाला म्हणून कोल्हेकुल सुरू होती. अहो, एखाद्या सर्वसामान्य माणसानं शिक्षण घेतलं, त्यात कसा काय धर्म बुडतो यांचा? इतका तकलादू असू शकतो का कोणता धर्म? अहो, माणसासाठी धर्म असतो की धर्मासाठी माणूस? ज्योतिबांनी मला सांगितलं, सावित्री, आपल्याला खूप लोकांच्या डोळ्यातील आसवं पुसायची आहे. त्यांच्या डोळ्यात स्वप्नांची नवी फुलबाग फुलवायची आहे. त्यांना माणूस म्हणून उभं करण्यासाठी आधी शिक्षण दिलं गेलं पाहिजे. शिक्षणाने अज्ञान दूर होतं. माणसामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते. तो विचार करतो. स्वतःला घडवण्यासाठी, स्वतःची प्रगती साधण्यासाठी तो सतत धडपडतो. अशीच धडपडणारी, घडवणारी माणसं हवीत. अशी सृजनशील माणसं हवीत आपल्याला आणि या देशाला सुद्धा. भारताला गतवैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. बरं का लेकरांनो, हे कार्य निरंतर सुरूच होतं. शेटजींनी मला सांगितलं, सावित्री, उद्याचे सूर्य घडवण्यासाठी, उद्याची साक्षर पिढी घडवण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. कार्य खडतर होतं, जोखमीचं होतं. त्यात हानी होती, अपमानही होता. पण उद्याचे सूर्य घडवण्यासाठी आम्हा उभयतांचा संसार होता. त्यासाठीच तर बांधले गेलो होतो आम्ही. शेटजींनी मला सांगितलं, उद्याची साक्षर पिढी घडवण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. सावित्री, यासाठीच आपल्याला शिक्षण द्यायचं आहे. देशील मला साथ? मी निव्वळ होकार दिला नाही, तर प्रत्यक्ष कामाला सुरुवातही केली. पण लेकरांनो, सुरुवातीला माझ्याही मनामध्ये प्रश्नांचं काहूर होतं. एवढं महान कार्य आपल्याला पेलवेल का? स्थिती पाहता ते आपल्याला झेपेल का? आणि या विचारामध्ये असतानाच शाळेच्या पहिल्या दिवशी मी वर्गात जाऊन पोहोचले. शाळेच्या पहिल्या दिवशी 5 मुली आलेल्या होत्या. त्या 4 ब्राह्मणांच्या आणि 1 माळ्याची पोर होती. त्या निरागस, गोंडस चेहऱ्यावरील हास्य आणि अपेक्षेने भरलेले त्यांचे डोळे बघितले आणि माझ्या सर्व चिंता आणि क्लेश दूर झाल्या. मनात प्रचंड उत्साह निर्माण झाला. आणि त्या दिवसापासून मी माझ्या कार्याला, माझ्या ज्ञानदानाला सुरुवात केली. पण लेकरांनो, शाळेत शिकवायला जाण्यासाठी माझ्या घरापासून ते शाळेपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता बरं का. अहो, शाळेत जाताना वाटे लोकांनी चिखल फेकलं, मी सहन केलं.
उष्ण खरकट फेकलं मी सहन केलं, शेड फेकून मारलं, दगडही फेकून मारली मी तेही सहन केलं, शिव्या शाप देऊन मला अपमानित केलं मी मुकाट्याने तेही सहन केलं. पण आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना अचानक एक धटिंगण माझ्या समोर येऊन उभा राहतो आणि मला म्हणतो कसा, ए टवळे, कुठे निघालीस? आधी आमच्या पोरी बाळींना शिकवणं बंद कर. अगं तुला तुझी अब्रू प्यारी आहे की ते शिक्षण? तो कदाचित विसरला असावा की आम्ही देखील खंडोजी नेवासी पाटलांची कन्या आणि ज्योतिराव पहिलवानांच्या पत्नी आहोत. ते अशी घेतली आणि संत त्याच्या कानाखाली लगावली आणि त्याच क्षणी त्याला सुनावलं, आज समोर आला आहे थोबाड फुटलंय, पण जर पुन्हा माझ्या समोर आलास ना तर तुझ्या रक्तानेही धरती रंगलीन. पोरींनो, टाळ्या वाजवल्यात खऱ्या, पण त्या दिवशी त्या इसमाला मी जी चपराक मारली होती ना त्याची गरज आज देखील आहे. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी, स्वतःचा स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी तुम्हाला स्वतःला धीट व्हावं लागेल. वेळ प्रसंगी, एखाद्या बिकट प्रसंगी जर तुमचं शिर खाली गेलं ना तर समोरची व्यक्ती शिरजोड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच प्रसंगी मऊ मेणासारखं तर प्रसंगी वज्रासारखं कठीणही व्हावं लागतं. त्या दिवशी मोठ्या अपेक्षेनं माझं अब्रूहरण बघायला आलेले बघे खाली माना घालून मुकाट्यानं तिथून निघून गेले. स्त्री ही कोणत्याही जातीची अथवा धर्माची असू दे, अन्यायाची बळी ती नेहमीच ठरली आहे. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा मयत झाला म्हणून काही तिनं सती जायचं, केशवपन करून तिला बोडकी करायचं, एकाच खोलीमध्ये तिला डांबून ठेवायचं. अहो, नवरा गेला यात तिचा काय दोष असतो? प्रत्येक माणसाला बहरण्याचा, जगण्याचा अधिकार आहे. आणि म्हणूनच आम्ही त्या विरोधात सुद्धा कार्य सुरू केलं, आवाज उठवला. इंग्रज सरकारच्या मदतीनं सतीबंदी कायदा लागू झाला. केशवपनाविरुद्ध आम्ही न्हाव्यांचा संप घडवून आणला. या आणि अशा कितीतरी गोष्टी. शेटजींचं समाजकार्यही मोठ्या वेगाने सुरू होतं. पुढे काशीबाई नातू या विधवा महिलेच्या मुलाला म्हणजेच यशवंताला आम्ही दत्तक घेतलं. त्याच्या तुरुतुरू धावण्याने आमचं अंगण कसं भरून जाईल. त्याला वाढवलं, मोठं केलं, डॉक्टरही बनवलं. शाळांसाठी तसेच बालसंगोपन गृहासाठी आम्हाला वेगळी व्यवस्था करावी लागली. शेटजींचं समाजकार्य सत्यशोधक समाजामार्फत मोठ्या वेगाने सुरू होतं. मीही त्यात सामील झाले, भाषणही करू लागले. शेटजी सांगतील त्या गतीनं मी त्यांच्या ग्रंथांचं लेखनही करू लागले. या ग्रंथलेखनाचा माझ्यावर, माझ्या विचारांवर खूप मोठा प्रभाव पडला. मीही लिहू लागले. एकच शत्रू असे आपला काढून मिळून पिटू तयाला, त्याच्याशिवाय शत्रूच नाही शोधून काढा मनात काय. शोधलास का, पाहिलास का,
विचार करून सांग लेकरा बोल तयाचे नाव भरा भरा. हरलास का कबूलच का सांगते पहा दुष्ट शत्रूचे नाव नेटरे ऐक तयाचे. अज्ञान अज्ञान धरून त्याला पिटा याचे आपल्या मधुनी हुसकावयाचे. या आणि अशा कितीतरी रचना मी केल्या. पुढे 1877ला खूप मोठा दुष्काळ पडला. या दुष्काळाचं वर्णन करून सांगता नाही थरकाप होतो. अहो अन्न देता येत नाही म्हणून लोक स्वतःच्याच मुलांना अन्नातून विष घालत होते. आम्ही पुणे सोडून घनकवडीला आलो. दुष्काळग्रस्तांसाठी मदत केंद्र सुरू केले. 2000 लोकांसाठी भाकऱ्या भाजण्याचं काम आम्ही केलं. आमच्या कार्यकर्त्यांनीही खूप मेहनत घेतली. पुढे पुण्यामध्ये प्लेगची साथ सुरू झाली. लेकरांनो 4-5 वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीचं रौद्र रूप तुम्ही सर्वांनी देखील अनुभवलं. माणूस माणसापासून लांब चालला होता. कोरोना सारखाच अतिभयंकर संसर्गजन्य प्लेगची साथ त्या काळी पुण्यामध्ये सुरू झाली. काखेत गाठी होऊन लोक पटापटा मरत होते. तेव्हा आम्ही यशवंताला बोलावलं आणि त्याला म्हणालो, यशवंता आपल्याला पुण्यात हॉस्पिटल उभारावं लागलं. यशवंतानं पुण्यात हॉस्पिटलही उभारलं. अनेक रुग्णांवर उपचार आम्ही तिथे करत होतो. पण प्लेग हा संसर्गजन्य आजार कधी ना कधी तो मलाही होणारच होता. पण मुळी आम्ही जगलोच या समाजासाठी ना. मग याच समाजासाठी जर मरण पत्करावं लागलं तर मरणा तुझं स्वागत आहे. सावित्रीची मी सावित्रीबाई झाले. सावित्रीबाईची मी सावित्री माईही झाले.